गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण जे 11th स्टँडर्डमध्ये रिडॉक्स रिएक्शन्स आहे हे टॉपिक स्टार्ट करणार आहोत. आणि रिडॉक्स रिएक्शन्स अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आहे, कारण मॅक्झिमम नीट JEE जे कन्सेप्ट आपल्याला एक्सप्लेन करायचे असतात तर त्यासाठी आपल्याला ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट माहिती असणं आवश्यक आहे, जे या चॅप्टरमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. आणि आता हे जे चॅप्टर आहे या चॅप्टरचं नावच त्याची डेफिनेशन सर्व काही सांगते, रिडॉक्स रिएक्शन्स. बेसिकली हे जे रिडॉक्स रिएक्शन चॅप्टर आहे तर कोणत्या रिएक्शन्सला आपण रिडॉक्स रिएक्शन्स म्हणणार आहोत हे या चॅप्टरच्या नावातच आहे. तर रिडॉक्सचं मिनिंगच आहे, हे ॲब्रिव्हेटेड वर्ड आहे, म्हणजे दोन कंडेन्स करून बनवलेला वर्ड आहे. बघा, रिडॉक्सचं मिनिंगच होत असते हाफ ऑक्सिडेशन रिएक्शन्स, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन्स आहे की नाही. या दोन रिएक्शन्स मिळून हा एक ॲब्रिव्हेटेड वर्ड बनलेला आहे रिडॉक्स. आता म्हणूनच आपण नेमकं कोणत्या रिएक्शन्सला रिडॉक्स रिएक्शन्स म्हणणार आहोत, ज्या रिएक्शन्समध्ये हाफ ऑक्सिडेशन्स रिएक्शन असेल आणि हाफ रिडक्शन्स रिएक्शन असेल. म्हणजे एकाच केमिकल रिएक्शनमध्ये एकाचं ऑक्सिडेशन होत असेल आणि दुसऱ्याचं रिडक्शन होत असेल सायमल्टेनियसली, तर अशा सर्वच रिएक्शन्सला आपण रिडॉक्स रिएक्शन्स म्हणतो. तर आपल्या घरी जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे आपली जे वॉच असते त्यामध्ये जो सेल असतो आहे की नाही, किंवा रिमोट असतात त्यांच्यामध्ये जे सेल आहे, किंवा बाईकमध्ये जे बॅटरी आहे, किंवा आपल्या घरचं जे इन्व्हर्टर आहे तर यांची सुद्धा बॅटरी आहे, तर यांच्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. तर ती जी केमिकल रिएक्शन्स त्या सेलमध्ये होत असते ती असते रिडॉक्स रिएक्शनच असते आहे की नाही. आणि म्हणूनच त्या केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होत असते. तर त्याच रिएक्शन्स आपण आता रिडॉक्स रिएक्शन्स इथे क्लिअर करणार आहोत. त्याच्यामुळे रिडॉक्स रिएक्शनची डेफिनेशन्स आपण करू की ही अशी रिएक्शन असते की ज्या रिएक्शन्समध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन्स रिएक्शन सायमल्टेनियसली होत असते. आणि म्हणून याची डेफिनेशनच तशी आहे, द रिएक्शन्स इन विच ऑक्सिडेशन, द रिएक्शन्स इन विच oxidation and reductions reactions take place simultaneously. Oxidation and reduction reactions take place simultaneously. ज्या रिएक्शन्स मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन्स रिएक्शन्स ह्या सायमल्टेनियसली होत असेल, सायमल्टेनियसली बघा लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे एकाच वेळेस होत असेल सायमल्टेनियसली, आर कॉल्ड रिडॉक्स रिएक्शन्स. त्यांना आपण काय म्हणतो, रिडॉक्स रिएक्शन्स म्हणतो. जसं एक उदाहरण घेऊ आपण रिडॉक्स रिएक्शनचं. इथे बघा लक्षात ठेवायचं आहे की मी जर एक डॅनियल सेल जर घेतला आणि या डॅनियल सेलमध्ये एक रिएक्शन्स घडत असते, इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होत असते केमिकल रिएक्शन्समुळे. तर त्यामध्ये एक झिंक इलेक्ट्रोड जो असतो त्यावर ऑक्सिडेशन होणार आहे, म्हणजे झिंकचं कन्व्हर्शन Zn डायपॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिडेशन होईल. आणि दुसरा जो आहे कॉपर डायपॉझिटिव्ह आयन्स, या कॉपर डायपॉझिटिव्ह आयनचं रिडक्शन्स होईल, हे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करेल आणि हा कॉपर सॉलिडमध्ये कन्वर्ट होईल. तर अशा प्रकारे एका याचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि एकाच सबस्टन्सचं रिडक्शन्स होणार आहे. जसं झिंकचं इथे काय झालेलं आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे. बघा इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, लॉस ऑफ इलेक्ट्रॉनलाच आपण काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन्स, म्हणजे झिंकचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. आणि ही जे लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणी गेन केले, कॉपर डायपॉझिटिव्ह आयन्सने. आणि या कॉपर डायपॉझिटिव्ह आयन्सचं कन्व्हर्शन कशात झालं आहे, कॉपर सॉलिडमध्ये. आणि यांनी काय केलेले आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स केलेलं आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स रिडक्शन्स, त्याला आपण काय म्हणू, रिडक्शन्स. अशा ज्या रिएक्शन्स असतात ज्यांच्यामध्ये एका स्पेसिसचं ऑक्सिडेशन होत असते आणि सायमल्टेनियसली दुसऱ्या स्पेसिसचं रिडक्शन्स होत असते, तर या दोन्ही रिएक्शन्स एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे ऑक्सिडेशन घडवून आणण्याचं काम हे करते आणि रिडक्शन घडवून आणण्याचं काम हे करते. आणि म्हणून ही जी रिएक्शन्स आहेत, ज्या रिएक्शन्समध्ये दोन्ही टाईपच्या रिएक्शन्स होत असतात, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन्स, तर त्या सर्वच रिएक्शन्सला आपण कोणत्या रिएक्शन्स म्हणतो, रिडॉक्स रिएक्शन्स म्हणत असतो.
त्याच्यामुळे रिडॉक्स रिएक्शन्स एकदम क्लिअर करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय की ऑक्सिडेशन्सला कोणत्या रिएक्शन्सला आपण ऑक्सिडेशन्स म्हणणार आहोत आणि कोणत्या रिएक्शन्सला आपण रिडक्शन्स म्हणणार आहोत हे आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे. त्यासाठी सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स कोणत्या रिएक्शन्सला म्हणणार आहोत हे कन्सेप्च्युअली समजून घेऊ आणि नंतर मग रिडक्शन्स कोणत्या रिएक्शन्सला म्हणणार आहोत तेही कन्सेप्च्युअली समजून घेऊ. आणि ह्या दोन रिएक्शन्स माहिती झाल्या की मग रिडॉक्स रिएक्शन्स या दोन्ही रिएक्शनचं काय कॉम्बिनेशन्स आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन्स रिएक्शनच्या डेफिनेशन्स पाहू. नेमकं ऑक्सिडेशन्स आणि रिडक्शन्स रिएक्शन्स कोणत्या कन्सेप्टून आपण एक्सप्लेन केलेले आहे. त्यासाठी ऑक्सिडेशन्स आणि रिडक्शन्स ह्या ज्या रिएक्शन्स आहेत हे कन्सेप्च्युअली यांचे जे डेफिनेशन्स आहेत त्यासाठी पहिला कन्सेप्ट आपण वापरत असतो क्लासिकल कन्सेप्ट. कोणत्या कन्सेप्टनुसार आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन्स रिएक्शन समजून घेऊ. क्लासिकल कन्सेप्ट क्लासिकललाच काय म्हणणार आपण ओल्ड आहे की नाही. क्लासिकल कन्सेप्टनुसार आपण ऑक्सिडेशन्स कशाला म्हणायचं आहे आणि रिडक्शन्स कशाला म्हणायचं आहे ते समजून घेऊ. दुसरा कन्सेप्ट आपण इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट पाहणार आहोत. त्याच्यानुसार कोणत्या रिएक्शन्सला ऑक्सिडेशन्स म्हणणार आहोत आणि कोणत्या रिएक्शन्सला रिडक्शन्स म्हणणार आहोत अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्टनुसार आहे की नाही. आणि थर्ड जो आहे तो आहे ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्ट. कोणता आहे ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्टनुसार आहे की नाही आपण कोणती रिएक्शन्स ऑक्सिडेशन आहे आणि कोणती रिडक्शन आहे तर हे एक्सप्लेन करणार आहोत. तर वन बाय वन आपण एक एक कन्सेप्ट क्लिअर करू. तर सर्वात पहिल्यांदा आपण क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स आणि रिडक्शन्स रिएक्शन्स समजून घेऊ. त्याच्यामुळे आता सुरुवातीला आपण क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन रिएक्शन्स आणि रिडक्शन्स रिएक्शन्स कोणत्या रिएक्शन्सला म्हणायचं ते समजून घेऊ. तर सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स कोणत्या रिएक्शन्सला म्हणणार आहोत अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट आहे की नाही. तर बघा तर आपण सुरुवातीला त्यांचे डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल पाहू. तर खूप सारे डेफिनेशन आहे क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन्स रिएक्शनसाठी. तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स ही क्लासिकल कन्सेप्टनुसार डेफिनेशन आहे. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं की ते कार्बन घेतला आणि त्याचं ऑक्सिडेशन्स म्हणजे ऑक्सिजन सोबत बर्न केला आपण त्याला त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होत असते. तर दिस इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. हे काय झालं ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. सिमिलरली एक दुसरी रिएक्शन्स घेऊ आपण. जसं इथे नायट्रस ॲसिड घेतो मी. नायट्रस म्हणजे HNO2 ला आपण नायट्रस ॲसिड म्हणतो आणि याचं ऑक्सिडेशन्स करू म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन ॲड करू तर यांचं नायट्रिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स होईल HNO3 मध्ये. तर हे दोन ऑक्सिजन ॲड झाले पाहिजे म्हणून टॉईस केलं मी इथे. तर या नायट्रस ॲसिडचं याला आपण नायट्रस ॲसिड म्हणणार आहोत आणि याला नायट्रिक ॲसिड म्हणतो. नायट्रिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन जे झालं आहे तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होऊन झालेलं आहे आणि म्हणून ह्या दोन्ही रिएक्शन्समध्ये काय झालं आहे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. अशा ज्या रिएक्शन्स असतील ज्यांच्यामध्ये ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होत असेल त्यांना ऑक्सिडेशन्स म्हटलं जात असते अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट. सेकंड आपण डेफिनेशन्स घेऊ की ॲडिशन ऑफ ऑक्सिजनच्या ऐवजी रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स आपण असंही म्हणू शकतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. एखाद्या कंपाऊंडमधून हायड्रोजन काढून टाकणे म्हणजे ही क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशनच होत असते. फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पलमध्ये आपण घेतले इथे टॉईस HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतला आणि त्यांची रिएक्शन जर आपण झिंक मेटल सोबत केली तर हा झिंक मेटल या हायड्रोजनला इथून डिस्प्लेस करेल आणि झिंकला काढून टाकेल आणि हायड्रोजनला काढून टाकेल आणि ZnCl2 प्लस H2 लिबरेट होईल गॅस. अशा प्रकारे तर ह्या रिएक्शन्समध्ये हायड्रोजन्स रिमूव्ह झालं आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. यालाही ऑक्सिडेशनच म्हणतात अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट. नेक्स्ट आपण सांगणार आहोत की नेक्स्ट त्याच्यानुसार करणार आहोत की थर्ड डेफिनेशन्स करू आपण अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशनची थर्ड डेफिनेशन्स. ॲडिशन ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. ॲडिशन ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सुद्धा
ऍड करणे म्हणजे सुद्धा काय होत असते, ऑक्सिडेशन्स अशा प्रकारे. आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम म्हणजे कोणते, ऑक्सिजन म्हणा, क्लोरीन किंवा नायट्रोजन्स अशा प्रकारचे. जसं फॉर एक्झाम्पल याचं एक एक्झाम्पल दाखवतो ऑक्सिडेशनसाठी. तर एक FeCl2 फेरस क्लोराईड आहे, नाव आहे फेरस क्लोराईड. या फेरस क्लोराईड मध्ये वापस आपण क्लोरीन ऍड केला, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऍड केला, तर याचं कन्वर्शन फेरिक क्लोराईड मध्ये होते, FeCl3 मध्ये होते. याला आपण फेरिक क्लोराईड म्हणतो, फेरिक क्लोराईड मध्ये. इथे काय झालं, 2 क्लोरीन ऍड करणार म्हणून इथे टॉईस करतो, इथे टॉईस करतो, असे 2 क्लोरीन ऍड झाले. म्हणजे ऍडिशन ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट. नंतर फोर्थ डेफिनेशन सुद्धा करू आपण की रिमूव्हल ऑफ. बघा फोर्थ डेफिनेशन्स मध्ये काय, रिमूव्हल ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, रिमूव्हल ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट. आता लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दाखवतो मी. जसं आपण सोडियम आयोडाईड घेतला आणि या सोडियम आयोडाईडची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली, परऑक्साईड सोबत, हायड्रोजन परऑक्साईड सोबत केली. तर नॅचरली काय होते की हा आयोडाईड लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हा ऑक्सिजन या आयोडाईडने काय करते, रिप्लेस करते आणि आपल्याला काय भेटणार आहे, टॉईस NaOH भेटेल प्लस I2 काय होऊन जाणार आहे, याच्यातून लिबरेट होऊन जाईल. तर अशा प्रकारे ही रिमूव्हल ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि या लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम रिमूव्ह करू शकतो. तर यालाही सुद्धा आपण काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन्स. तर अशा प्रकारे आपण क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन कोणत्या रिएक्शन्सला म्हणायचं ते समजून घेऊ. क्लासिकल कन्सेप्टनुसार आपल्याला ॲक्च्युली रिडॉक्स रिएक्शन्स कंप्लीट स्टडी नाही करायचा आहे, पण क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन्स कोणत्या रिएक्शन्सला म्हणतात हे थोडक्यात आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला मेनली इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आणि ऑक्सिडेशन स्टेट कन्सेप्ट हा खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता आपण कोणती डेफिनेशन्स करणार आहोत, रिडक्शन्स अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट. आता आपण रिडक्शनची डेफिनेशन्स करू. बघा लक्षात ठेवायचं आहे, सर्व रिडक्शन्समध्ये याचे काय होणार आहे, सर्व विरुद्ध होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपण आता रिडक्शन्स सेकंड जी क्लासिकल कन्सेप्टनुसार डेफिनेशन्स पाहणार आहोत, ते आहे आता रिडक्शन्स आहे ना. नेमकं आपण रिडक्शन्स रिएक्शन्स कोणाला म्हणणार आहोत त्याची पहिली डेफिनेशन्स पाहू. इथे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होता, तर इथे ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. हायड्रोजन ॲड करणे एखाद्या रिएक्शन्समध्ये ते झालं रिडक्शन्स. पूर्ण रिव्हर्स होईल यांच्या, आहे की नाही, ऑक्सिडेशनच्या. म्हणून ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल जर घेतलं तर आपण एक हायड्रोजन गॅस आणि क्लोरीन गॅस जर मिक्स केला तर हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होत असतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड, आहे की नाही. तर दॅट इज द एक्झाम्पल ऑफ रिडक्शन्स. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. सिमिलरली N2 गॅस घेतला आपण आणि इथे हायड्रोजन गॅस याच्यासोबत मिक्स केला तर अमोनिया तयार होत असते, NH3, आहे की नाही. तर हे सुद्धा एक्झाम्पल काय झालं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. अशा प्रकारे आपण क्लासिकल कन्सेप्टनुसार डेफिनेशन देऊ शकतो. जी क्लासिकल कन्सेप्टनुसार सेकंड डेफिनेशन्स केली होती की ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑक्सिडेशनमध्ये. आता इथे काय राहणार आहे, हायड्रोजनच्या ऐवजी रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन काढून टाकणे. बघा लक्षात ठेवायचं आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ॲटम इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट. बघा आता रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं आपण इथे Fe2O3 एक ऑक्साईड घेतला आणि यांची ॲल्युमिनियम मेटल सोबत जर आपण रिएक्शन्स केली तर ॲल्युमिनियम मेटल यांची ऑक्साईड काढून टाकाल आणि आपल्याला काय भेटेल, Al2O3 भेटेल. बघा लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला इथे टॉईस Al करावं लागेल, Al2O3 प्लस टॉईस Fe काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. तर इथे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शन्स. याही रिएक्शन्सला आपण क्लासिकल कन्सेप्टनुसार रिडक्शन्स म्हणत असतो. तसंच इथे ॲडिशन ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑक्सिडेशनसाठी होतं, तर मोरच्या ऐवजी काय होणार आहे, तर इथे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ॲडिशन ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज कॉल्ड ॲज रिडक्शन. अशी तिसरी डेफिनेशन्स होईल. आता लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आपण याच्यातून ॲड करणार आहोत.
जसं मी एक क्युप्रिक क्लोराईड घेतला आणि यांच्यामध्ये कॉपर सोबत रिएक्शन्स घेतली, एक्झाम्पल घेऊ आपण, है ना. तर यांचं कन्व्हर्शन होत असते क्युप्रिक क्लोराईड क्युप्रस क्लोराईडमध्ये, Cu2Cl2 मध्ये, आहे की नाही. तर इथे काय झालं, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम याच्यात ॲड झाला. तर ॲडिशन ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शन्स, त्यालाही आपण रिडक्शन म्हणतो अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट, आहे की नाही. आणि रिमूव्हल ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच्या ऐवजी आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम रिडक्शनसाठी. आणि म्हणून रिडक्शनची नेक्स्ट डेफिनेशन आहे रिमूव्हल ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम रिमूव्ह करणे, यालाही काय म्हणतो आपण, रिडक्शन्स म्हणतो. याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. जसं FeCl3 घेतला आपण आणि यांची हायड्रोजन सोबत रिएक्शन्स करून जाईल, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. याच्यातला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे HCl निघून जाईल, तर ट्वाईस HCl निघून जाईल. तर त्याच्यामुळे इथे FeCl2 तयार होईल, फेरस क्लोराईड तयार होईल प्लस HCl. इथं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आपण काय केला, रिमूव्ह केला. रिमूव्ह ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे क्लोरीन काढून टाकला हायड्रोजन देऊन. तर यालाही सुद्धा काय म्हणतो आपण, रिडक्शन म्हणत असतो अकॉर्डिंग टू द क्लासिकल कन्सेप्ट. म्हणजे एक्झॅक्टली तिथे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होतं, इथे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, तिथे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं, इथे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तिथं ॲडिशन ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम होता, इथे ॲडिशन ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. तिथं रिमूव्हल ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम होता, आता इथे रिमूव्हल ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजे एक्झॅक्टली ऑक्सिडेशनच्या कॉम्प्लिमेंटरी कन्सेप्ट म्हणजे विरुद्ध कन्सेप्ट हा रिडक्शन्स आहे. त्याच्यामुळे डेफिनेशनही बरोबर तशाच चेंज झाली आहे. त्याच्यामुळे आपण कन्सेप्च्युअली पूर्ण ही लक्षात ठेवलं असेल तर तुमच्या लक्षात आलं आता, बरोबर आहे. हे झालं क्लासिकल कन्सेप्टनुसार. आता सेकंड महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट आपल्याला एवढा वापरायचा नाही आहे या रिएक्शन्स पाहण्यासाठी. फक्त ही लक्षात ठेवायचं आहे की क्लासिकल किंवा ओल्ड कन्सेप्टनुसार आपण नेमकं ऑक्सिडेशन कोणाला म्हणायचं आणि रिडक्शन्स कशाला म्हणायचं आहे. सेकंड आपला खूप महत्त्वाचा आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. बघा लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्टच्या बेसिसवर आपण ऑक्सिडेशन्स आणि रिडक्शन्स रिएक्शन समजून घेऊ. बघा इलेक्ट्रॉनिक कन्सेप्टनुसार आपण नेमकं कोणत्या रिएक्शन्सला आता ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स म्हणून हे पहिल्यांदा पाहू. बघा याची डेफिनेशन सांगतो अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. The reactions in which atom or an element or an ions or an molecule has tendency to lose the electrons is called as oxidation. म्हणजे loss of electron is called as oxidation. मग loss of electron कोण करतात, atom, ion, molecule कोणीही करू शकतात. म्हणून याची डेफिनेशन देतो मी पहिल्यांदा. The reactions हे अशा रिएक्शन्स असतात in which ज्यांच्यामध्ये in which element, atom, elements or an atom, elements म्हणा किंवा an atoms म्हणा or an ions म्हणा, आहे की नाही, or a molecule which loses electrons or a molecule which loses electrons are called oxidations. या रिएक्शन्सला आपण काय म्हणणार आहोत, ऑक्सिडेशन्स म्हणणार आहोत. बघा सिंपल आहे की ॲटम असेल, न्यूट्रल ॲटम असेल, कॅटायन असेल किंवा ॲनायन असेल किंवा मॉलिक्यूल असेल, जे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा लुजेस ऑफ इलेक्ट्रॉन्स करत असतात तर त्यांना काय म्हणत असतो आपण, ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स म्हणत असतो अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. सरळ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. जसं फॉर एक्झाम्पल मी न्यूट्रल ॲटम घेतो पहिल्यांदा. बघा लक्षात ठेवायचं आहे, न्यूट्रल ॲटमचं ऑक्सिडेशन झालं असं केव्हा म्हणू आपण माहिती आहे का, वेन न्यूट्रल ॲटम लुजेस इलेक्ट्रॉन्स इट कन्वर्ट इन टू द पॉझिटिव्ह आयन्स. जसं एखादा न्यूट्रल ॲटम घेतला आपण, सोडियम ॲटम घेतला, याचं ऑक्सिडेशन्स केव्हा झालं म्हणून आपण, जर यांनी इलेक्ट्रॉन लॉस केला तर त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. In neutral atom, the neutral atom loses electron to produce cation. म्हणून formation of neutral atom to cation is nothing but the oxidations. For example, आपण ॲल्युमिनियम घेतला तर ॲल्युमिनियम आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधून 3 इलेक्ट्रॉन्स लॉस करते.
तर हे जे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे तर त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, ऑक्सिडेशन. 3 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यावर 3 पॉझिटिव्ह चार्ज आला. तर हे जे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत है की नाही, इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. आणि न्यूट्रल ॲटम जेव्हाही इलेक्ट्रॉन लॉस करते तर ते कॅटायनमध्ये जेव्हा कन्वर्ट होतात तर त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन म्हणत असतो. तसंच आता मी न्यूट्रल ॲटमच्या ऐवजी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आयन्स घेतो. आयन्समध्ये कॅटायन्स. बघा कॅटायन्समध्ये ऑक्सिडेशन झालं असं केव्हा म्हणसाल, आहे की नाही, की कॅटायननं जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर इट कन्वर्टेड इन टू द मोर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. बघा कॅटायन्सनं जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर ते मोर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कन्वर्ट होते, म्हणजे मोर पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस तयार करत. फॉर एक्झाम्पल Fe डायपॉझिटिव्हचं कन्वर्शन Fe ट्रायपॉझिटिव्हमध्ये होत असेल तर नॅचरली यांनी एक इलेक्ट्रॉन काय केला आहे, लॉस केला आहे. तसंच Sn डायपॉझिटिव्ह कॅटायनचं Sn टेट्रापॉझिटिव्ह कॅटायन्समध्ये कन्वर्शन होत असेल तर यांनी 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. आणि म्हणून conversion of less positive ions into the more positive ions is nothing but the oxidations. हे सुद्धा आपण रिएक्शन्स मध्ये यांचं काय झालं म्हणतो, ऑक्सिडेशन झालं म्हणतो, कारण यांनी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स केला आहे की नाही. एखाद्या एनायनचंही ऑक्सिडेशन झालं इलेक्ट्रॉनिक कन्सेप्टनुसार. हे कसं समजायचं आहे की एखादा एनायन आहे आणि या एनायनचंही ऑक्सिडेशन झालं, ते कसं समजायचं आहे की एनायनचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो जर कमी झाला म्हणजे तो न्यूट्रल ॲटममध्ये कन्वर्ट झाला, जेवढे चार्ज असेल तेवढे लॉस केल्यानंतर, तर त्यालाही आपण ऑक्सिडेशन्स म्हणू. जसं फॉर एक्झाम्पल आपण क्लोरीन आयन्स असेल तर या क्लोरीन आयन्सनं जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर हा क्लोरीन गॅसमध्ये कन्वर्ट होईल. न्यूट्रल क्लोरीन ॲटम कन्वर्ट होईल, ते कंबाईन होऊन क्लोरीन गॅस. म्हणजे काय होईल, डिक्रीजिंग निगेटिव्ह चार्ज न्यूट्रलमध्ये कन्वर्ट होत असेल. निगेटिव्हली चार्ज आयन्स वेन कन्वर्टेड इन टू द न्यूट्रल मॉलिक्यूल किंवा न्यूट्रल ॲटम्स, तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. या प्रोसेसलाही आपण काय म्हणू, ऑक्सिडेशन्स म्हणू. किंवा एखादा मॉलिक्यूल असेल तर या मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिडेशन्स कसं झालं असेल, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथेही काय झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणून यांना आपण ऑक्सिडेशन्स म्हणत असतो, आहे की नाही. आणि जर मॉलिक्यूल असेल तर या मॉलिक्यूलमध्ये सुद्धा आपण सांगू शकतो की ऑक्सिडेशन्स केव्हा होत असते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेव्हा एखादा मॉलिक्यूल असेल फॉर एक्झाम्पल H2O2, वेन इट इज डिकम्पोज इन टू आयन्स, जेव्हा एखादा मॉलिक्यूल आयन्समध्ये डिकम्पोज होईल तर त्याही वेळेस तो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करणार आहे की नाही. वेन एनी मॉलिक्यूल्स आर डिकम्पोज इन टू आयन्स इट लुजेस द इलेक्ट्रॉन्स अँड दॅट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द काय, ऑक्सिडेशन्स, आहे की नाही. अशा प्रकारे तर हे सर्वच फिनॉमिना जे आहे ते ऑक्सिडेशन्स आहे. तर इनडायरेक्टली लेस पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस कन्वर्टेड इन टू द मोर पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस, किंवा न्यूट्रल स्पेसिस आर कन्वर्टेड इन टू द पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस, किंवा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस कन्वर्टेड इन टू द न्यूट्रल स्पेसिस, किंवा molecule is decomposed into the cations. तर दिस फिनॉमिना इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक प्लेस, ज्या ज्या घटनेतनी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होत असते तर ह्या सर्व प्रोसेस ऑक्सिडेशन्स म्हटल्या जात असते अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कन्सेप्टनुसार. आता याच्याच विरुद्ध आपण काय करणार आहोत, रिडक्शन्स. डेफिनेशन्समध्ये आता लॉसच्या ऐवजी काय होणार आहे, गेन. हे या साईडनं गेन होणार आहे की नाही. आणि डेफिनेशन सेम राहणार आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. मी आता ऑक्सिडेशनच्या ऐवजी हीच इलेक्ट्रॉनिक कन्सेप्टच्या बेसिसवर रिडक्शनची डेफिनेशन्स करतो. आता व्हॉट इज मीन बाय रिडक्शन्स. बघा रिडक्शन्स म्हणजे काय राहणार आहे, द रिएक्शन्स इन विच लॉसच्या ऐवजी काय होणार आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, है की नाही. द रिएक्शन्स इन विच एलिमेंट, ॲटम्स, आयन्स और मॉलिक्यूल गेन इलेक्ट्रॉन्स, जर हे इलेक्ट्रॉन काय करत असतील, गेन करत असतील, आर कॉल्ड ॲज रिडक्शन्स. त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिडक्शन्स म्हणणार आहोत. क्लिअर झालं, बस एवढाच फरक आहे, बाकी सेम डेफिनेशन्स आहे. तिथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं, इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन बाय ॲटम, आयन और मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल आता न्यूट्रल ॲटम सांगतो मी, इलेक्ट्रॉन्स गेन जर करत असेल, जनरली कोणते ॲटम्स इलेक्ट्रॉन गेन करत असतात,
इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. जसे इथे क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन गेन केला तर तो कशात कन्वर्ट होईल, क्लोरीन निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल, आहे की नाही. सल्फर ॲटम असेल याने 2 इलेक्ट्रॉन्स गेन केले तर ते कशात कन्वर्ट होतील, सल्फर डायनिगेटिव्ह आयन्स मध्ये कन्वर्ट होतील. आणि म्हणून एखाद्या न्यूट्रल ॲटम्सनं जर इलेक्ट्रॉन गेन केले तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतील आणि म्हणून न्यूट्रल ॲटम पासून निगेटिव्ह चार्ज आयन्स तयार होणे त्याचा अर्थ त्यांनी गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स केलेला आहे. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द रिडक्शन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द काय म्हणतो आपण, रिडक्शन्स. मीन्स दिस रिएक्शन्स आर रिडक्शन्स रिएक्शन्स in which neutral atom is converted into the negative ions. Similarly, the cations. When cations gain the electrons, for example, Fe tripositive ions gain 1 electrons, it converted into the Fe dipositive ions, म्हणजे फेरिक आयनचा फेरस आयन्स मध्ये, किंवा स्टॅनिक आयनचा Sn टेट्रापॉझिटिव्ह आयनचा आपण 2 इलेक्ट्रॉन जर यांनी गेन केले तर हे Sn डायपॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होतील. तर काय झालं इथे, ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज जर झाला एखाद्या रिएक्शन्स मध्ये तर समजून घ्यायचं त्यांचं रिडक्शन झालं आहे की नाही. पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज केव्हा होईल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स केल्यावर. आणि म्हणून इथे सुद्धा गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स झालेला आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शन्स अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, आहे की नाही. अशा प्रकारे आता एखादा ॲनायन आहे, त्या ॲनायनचंही आपण काय म्हणू, कन्वर्शन्स. लक्ष ठेवा, तर ॲनायन जर घेतला, सपोज एक मी कोणता ॲनायन घेतला, MnO4 निगेटिव्ह मोनो निगेटिव्ह आयन्स मॅग्नीज ऑक्साईड, यांनी एक इलेक्ट्रॉन जर गेन केला तर हे कशात कन्वर्ट होईल, MnO4 डायनिगेटिव्ह मध्ये, आहे की नाही. म्हणजे कन्वर्शन ऑफ निगेटिव्ह ॲनायन्स इनटू द मोर निगेटिव्ह ॲनायन्स is also called as reductions. During these reactions gain of electrons is take place. इथेही gain of electrons झाला आहे, त्याच्यामुळे रिडक्शनच झालेलं आहे की नाही. सिमिलरली सम न्यूट्रल मॉलिक्यूल ऑल्सो गेन द इलेक्ट्रॉन्स. काही न्यूट्रल मॉलिक्यूल्स आहेत जसं I2 आहे, यांनी जर इलेक्ट्रॉन्स काय केले, गेन केले, तर यांचं कन्वर्शन्स कशात होणार आहे, ट्वाइस I निगेटिव्ह आयन्स मध्ये होईल, आहे की नाही. Cl2 ॲटम असेल, त्यांनी जर इलेक्ट्रॉन्स गेन केले तर कशात कन्वर्ट होतील, ट्वाइस Cl निगेटिव्ह आयन्स मध्ये कन्वर्ट होईल. मीन्स न्यूट्रल मॉलिक्यूल इज कन्वर्टेड इनटू द anion. जर न्यूट्रल मॉलिक्यूल anion मध्ये कन्वर्ट होत असेल तर नॅचरली दे गेन द इलेक्ट्रॉन्स. अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट कॉल्ड ॲज, आपण त्याला काय म्हणू, रिडक्शन्स, आहे ना. तर अशा प्रकारे आपण रिडक्शनचे डेफिनेशन्स आणि हे काही एक्झाम्पल आहेत, न्यूट्रल ॲटम, कॅटायन, ॲनायन आणि मॉलिक्युल्स, न्यूट्रल मॉलिक्यूल यांच्यामध्ये रिडक्शन्स म्हणजे नेमकं काय होत असते. न्यूट्रल ॲटमचं निगेटिव्ह आयन्समध्ये कन्वर्शन होणे, पॉझिटिव्ह आयन्सचं लेस पॉझिटिव्ह आयन्समध्ये कन्वर्शन होणे, निगेटिव्ह आयन्सचं मोर निगेटिव्ह आयन्समध्ये कन्वर्शन होणे, किंवा एखाद्या न्यूट्रल मॉलिक्यूलचं निगेटिव्ह आयन्समध्ये कन्वर्शन होते. याला आपण इलेक्ट्रॉनिक कन्सेप्टनुसार कोणती रिएक्शन्स म्हणणार आहोत, रिडॉक्स रिएक्शन म्हणजे रिडक्शन्स रिएक्शन्स म्हणणार आहोत. आता रिएक्शन्स आपल्याला माहिती झाली, ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स माहिती झाली, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स असं होऊन राहिलेलं आहे. म्हणून यांच्या म्हणण्यानुसार अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्टच्या म्हणण्यानुसार नेमकं आता आपण रिडॉक्स रिएक्शन्स कोणत्या रिएक्शन्सला म्हणणार आहोत हे माहिती झालं पाहिजे आपल्याला, की नेमकं यांच्या म्हणण्यानुसार आपण रिडॉक्स रिएक्शन्स कोणत्या रिएक्शन्सला म्हणणार आहोत ते बघू. ठीक आहे. तर रिडॉक्स रिएक्शन्स म्हणजे कोणती असते, द रिएक्शन्स इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, द रिएक्शन्स इन विच loss of electrons and gain of electrons, loss of electrons and gain of electrons take place simultaneously. Loss of electrons and gain of electrons take place simultaneously. Is called redox reactions. यालाच आपण काय म्हणतो, redox reactions. According to the कोणाच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल जे आत्ताच एक्झाम्पल घेतलं होतं, यांनी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स केले, Zn डायपॉझिटिव्ह आहे ना, न्यूट्रल टू पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन्स, पॉझिटिव्ह टू न्यूट्रल रिडक्शन्स, आहे की नाही. अशा प्रकारे म्हणजे यांचं झालं ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स,
आणि यांचं झालं रिडक्शन्स, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, रिडक्शन्स. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिडॉक्स रिएक्शन्स. मीन्स बाय युझिंग दिस कन्सेप्ट वी कॅन एक्सप्लेन द रिडॉक्स रिएक्शन्स, आहे की नाही, अशा प्रकारे. ठीक आहे. आता आपण ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन रिएक्शन्स आणि रिडक्शन्स रिएक्शन्स कशाला म्हणणार आहोत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार रिडॉक्स रिएक्शन्स कशाला म्हणणार आहोत हे समजून घेणार आहोत. ठीक आहे.